दंडवत हो तथा विंगुळी वदी शिक्षापन तथा विंगुळी वदी शिष्यापन तथा म्हणजे त्याप्रमाणे विंगुळी म्हणजे विंचू वधी म्हणजे मारणे शिष्यापन म्हणजे शिष्य करणे. एक दिवशी गुंपेसी विंगुळी निघाली मग एका दिवशी घरात विंचू निघाला. ते आऊसी मारिली मग आवसान तो मारला. ते नावी गे धरुनी बाही टाकायला निघाली मग ती त्याची नागवी धरून बाहेर गेली. तव गोसाव्यांचे अंगणी आसन असे मग देवाला अंगणामध्ये आसन होते. सर्वज्ञ म्हणितले मग देव म्हणतात नायका नायका हे विंगळी कवनी मारिली ही विंगळी कोण मारली. आऊसी म्हणितले मावसा म्हणती जी स्वामी जगन्नाथा जी स्वामी जगन्नाथा मिया मारिली मीच मारली. सर्वज्ञ म्हणितले मग देव म्हणतात हे काही मारिली हे कोण मारली. आऊसी म्हणितले मावसा म्हणती जी जी स्वामी जगन्नाथा स्वामी जगन्नाथा एका प्राण्यांचे खाईल कोणत्या बी प्राण्यांना माणसांना चावण म्हणून मारिली म्हणून मी मारली. सर्वज्ञ म्हणितले मग देव म्हणतात मातरी काही या प्राणी या नव्हे आता हे प्राण नाही का यांचा जीव नाही का. तुम्ही महात्मे की तुम्ही महात्मे तुम्ही चांगले तुम्ही सर्व जीवभूत दया मानिये की तुम्ही सर्व प्राण्यांना दया मात्र प्रेमदान करा. तुम्ही सर्व भूता अभयदान देईजे की तुम्ही सर्व प्राण्यांना अभयदान द्यावात. आऊसी म्हणितले मावसा म्हणती ऐसे जी स्वामी जगन्नाथा ऐसे जी स्वामी जगन्नाथा नेण्याचे जी महाराज मला माहित नव्हतं चुकलं. आता न करी आता नाही करत. रक्षी जोजी रक्षण करा माझं. लिहायचं तात्पर्य असं आहे. सर्वज्ञ श्री शुकदेव स्वामी म्हणतात गाय बैल शेळी मेंढी ससा साप बकरी या प्राण्यांना कधीच मारायचं नाही.